नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12वी मॅथमॅटिक्सचा पहिला चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक याचा पुढील भाग अभ्यासतोय. मित्र हो, आजच्या या भागामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा असा कॉन्सेप्ट सम इम्पॉर्टंट रिझल्ट अबाउट इक्विव्हॅलन्स ऑफ कंडिशनल याचा स्टडी करणार आहोत. तर मित्र हो, आपल्याकडे दोन कंडिशनल स्टेटमेंट असतात. जसं की आपल्याला माहिती आहे, पहिलं स्टेटमेंट ज्याला आपण कंडिशनल असं म्हणतो, तर दुसरं असतं बाय कंडिशनल. म्हणजे समजा आपल्याकडे एक स्टेटमेंट आहे पी कंडिशनल क्यू किंवा त्यालाच आपण पी इम्प्लिकेशन क्यू असं म्हणतो. तर मित्र हो, आपण कधी विचार केलाय का की पी इम्प्लिकेशन क्यू हा नेमका कशाशी इक्विव्हॅलंट असू शकतो ते? तर मित्र हो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पी इम्प्लिकेशन क्यू आणि पी डबल इम्प्लिकेशन क्यू हे नेमकं कोणाशी इक्विव्हॅलंट असतात याचा स्टडी करतोय. तर सुरुवात करूया पी इम्प्लिकेशन क्यू पासून. मित्र हो, कन्सिडर करा की माझ्याकडे एक कंडिशनल स्टेटमेंट आहे पी इम्प्लिकेशन क्यू. ओके, तर हे पी इम्प्लिकेशन क्यू जे आहे हे कोणाशी इक्विव्हॅलंट असतं? तर मित्र हो, पी इम्प्लिकेशन क्यू हा नेहमी निगेशन पी डिसजंक्शन क्यू शी इक्विव्हॅलंट असतो. तर आपण पी डबल इम्प्लिकेशन क्यू चा विचार केला तर पी डबल इम्प्लिकेशन क्यू हा नेहमी निगेशन पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन क्यू डिसजंक्शन पी याच्याशी इक्विव्हॅलंट असतो. मित्र हो, पी डबल इम्प्लिकेशन क्यू ला तुम्ही पी डबल इम्प्लिकेशन क्यू ला आपण पी implies Q, P implies Q conjunction Q implies P याच्याशी देखील इक्विव्हॅलंट घेऊ शकतो. तर मित्र हो, आपल्याकडे दोन रिझल्ट आलेले आहेत, डबल इम्प्लिकेशनशी संबंधित तर सिंगल इम्प्लिकेशनशी संबंधित आपल्याकडे एक रिझल्ट आहे. म्हणजे जर कंडिशनल स्टेटमेंट घेतलं तर P इम्प्लिकेशन Q हा नेहमी निगेशन P डिसजंक्शन Q शी इक्विव्हॅलंट असतो. तर जर आपण बाय कंडिशनलचा विचार केला, पी बाय कंडिशनल क्यू किंवा पी डबल इम्प्लिकेशन क्यू चा विचार केला तर हा पी डबल इम्प्लिकेशन क्यू हा या दोन डिफरंट स्टेटमेंटशी काय असतो? इक्विव्हॅलंट असतो. तर सुरुवातीला आपण काय करूया, हे इक्विव्हॅलंट आहेत तर यांच्या ट्रूथ टेबलच्या सहाय्याने याचा प्रूफ देखील आपण काय करूया, अभ्यासून घेऊया. सुरुवातीला आपण प्रूव्ह करूया पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी डिसजंक्शन क्यू. मित्र हो, जसं की तुम्हाला दिसतंय इथं किती स्टेटमेंट लेटर्स आहेत? दोन, पी आणि क्यू. आणि किती कनेक्टिव्ह आहेत? 1 2 3. याचा अर्थ असा की आपल्याला इथं 5 बाय 1 2 3 4 5 बाय 5 चा आपल्याला काय करावं लागेल, इथं टेबल तयार करावं लागेल. मी सुरुवातीला टेबल तयार करून घेतो आणि मग आपण त्याच्यामध्ये काय करूया, त्याचा प्रूफ लिहूया. मित्रांनो, मी दोन्हीही इक्विव्हॅलन्सशी संबंधित टेबल इथं काय केलेलं आहे, तयार करून घेतलेले आहेत. सुरुवातीला आपण पहिला जो इक्विव्हॅलन्स आहे त्याला प्रूव्ह करूया. मित्र हो, आपण पहिला जो कॉलम आहे तो तयार करणार आहोत पी चा, दुसरा कॉलम असेल क्यू चा, बरोबर आहे. तिसरा कॉलम असेल पी इम्प्लाइज क्यू चा, चौथा कॉलम असेल आपला निगेशन पी शी संदर्भात, तर पाचवा जो कॉलम असेल तो असेल निगेशन पी डिसजंक्शन क्यू चा. ओके, जसं की आपल्याला माहिती आहे पी साठी पहिले दोन रोज हे ट्रू तर लास्टचे दोन रोज हे फॉल्स असतात. ओके, क्यू साठी अल्टरनेट ट्रू फॉल्स. ठीक आहे. आणि डबल इम्प्लिकेशनचा रूल काय सांगतो, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स सेकंड रोल आहे त्यामुळे तो फॉल्स होईल. इतर सर्व रोज हे कसे असतील? ट्रू. ठीक आहे. निगेशन पी घेतला तर पहिले दोन फॉल्स होतील आणि लास्टचे दोन रोज हे ट्रू होतील. ठीक आहे. आता मला सांगा, आपला हा चौथा कॉलम आणि दुसरा कॉलम या दोघांमध्ये आपल्याला डिसजंक्शन हवंय. डिसजंक्शनचा नियम काय सांगतो? दोन्ही फॉल्स तर फॉल्स. दोन्ही फॉल्स दिसतायत का? नाही. इथे हो आहेत. बर, पुढे नाहीये, म्हणजे इतर सर्व काय होतील? ट्रू. मित्र हो, इथं जर तुम्ही कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 5 चं ऑब्झर्वेशन केलं तर हे दोन्ही कॉलम कसे दिसतायत तुम्हाला? आयडेंटिकल दिसतायत. टी एफ टी 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 एफ टी टी. ओके, म्हणून आपण असं म्हणू शकतो फ्रॉम द ट्रूथ टेबल कॉलम 3 and 5
आर आयडेंटिकल. ठीक आहे. देअरफॉर पी कंडिशनल क्यू किंवा त्याला तुम्ही पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी डिजंक्शन क्यू असं म्हणू शकता. ओके, तर हा प्रूफ इथं झालेला आहे. आता आपण जो दुसरा जो प्रूफ आहे तो इथं प्रूव्ह करूया. मला सांगा मित्र हो, इथं जो इक्विव्हॅलन्स जो आहे ह्या इक्विव्हॅलन्स मध्ये काय दिसतं आपल्याला? पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके, मग पहिला कॉलम पी, दुसरा क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू, चौथा जो कॉलम असेल तो असेल निगेशन पी, मग असेल निगेशन पी डिजंक्शन क्यू, मग निगेशन क्यू, मग निगेशन क्यू डिजंक्शन पी, आणि लास्टचा जो कॉलम असेल तो असेल निगेशन पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन क्यू डिजंक्शन पी. ओके मित्र हो, मला सांगा बरं, पहिले दोन रोज कसे असणार? पी साठी ट्रू आणि लास्टचे दोन रोज फॉल्स. क्यू साठी अल्टरनेट ट्रू फॉल्स. ठीक आहे. पी डबल इम्प्लाइज क्यू दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स तर ट्रू, पहिला आणि लास्टचा कॉलम हे ट्रू होतील. मिडलचे दोन्ही, पहिला आणि लास्टचा जो रो आहे तो ट्रू होईल, मिडल जे दोन्ही रोज आहेत ते फॉल्स होतील. निगेशन पी काय असेल मित्र हो? फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. ठीक आहे. निगेशन पी डिजंक्शन क्यू, निगेशन पी डिजंक्शन क्यू, तर काय होईल? डिजंक्शनचा नियम दोन्ही फॉल्स तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. ठीक आहे. निगेशन क्यू कसा होईल? फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. ओके, आता निगेशन क्यू आणि हा जो पहिला जो रो आहे, सॉरी पहिला जो कॉलम आहे, या दोघांचं काय आहे? डिजंक्शन. पण डिजंक्शनसाठी काय असतो आपला नियम? दोन्ही फॉल्स तर फॉल्स. कुठे दिसत आहेत? थर्ड रोला, बाकी सगळे ट्रू. ठीक आहे मित्र हो, आता आपल्याला कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 7 या दोघांचं कंजंक्शन हवंय. कंजंक्शनचा नियम काय सांगतो? दोन्ही ट्रू तर ट्रू, दोन्ही ट्रू तर ट्रू, दोन्ही ट्रू तर ट्रू, म्हणजे पहिला आणि लास्टचा जो रो आहे हे कसे होतील? ट्रू. मिडलचे दोन्ही रोज हे फॉल्स. मित्र हो, जर तुम्ही कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 8 जर ऑब्झर्व केले तर टी याचा अर्थ कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 8 कसे आहेत? आयडेंटिकल आहेत. फ्रॉम द ट्रूथ टेबल column 3 and 8 are identical. Therefore, P double implies Q is equivalent to negation P disjunction Q conjunction negation Q disjunction P. ओके, तर मित्र हो, अशा पद्धतीनं आपण जो सेकंड जो इक्विव्हॅलन्स आहे तो देखील इथं प्रूव्ह केलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, हा इक्विव्हॅलन्स तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे आणि हा आहे तुमच्या होमवर्क साठी. तुम्ही होमवर्क करायचा आहे आणि हा इक्विव्हॅलन्स प्रूव्ह होतो का ते ऑब्झर्व करायचं आहे. ठीक आहे मित्र हो, यानंतर आपण अभ्यासणार आहोत अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अभ्यासणार आहोत अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. तर मित्र हो, या अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मध्ये आपण 11 लॉज अभ्यासणार आहोत. मित्र हो, हे लॉज फार सोपे आहेत. एकदा यांना व्यवस्थित पद्धतीने आपण काय करूया? समजावून घेऊया. मित्र हो, या 11 लॉ पैकी पहिला लॉ आहे इडमपोटेंट लॉ. मित्र हो, इडमपोटेंट लॉ म्हणजे काय? तर इडमपोटेंट लॉ म्हणजे एखाद्या स्टेटमेंटचं स्वतःशीच कंजंक्शन किंवा डिसजंक्शन घेतलं तर आपल्याला तेच स्टेटमेंट मिळतं. तर लॉ अतिशय सोपा आहे, लक्षात आलाय? बघा, मी लिहून दाखवतोय. कुठच्याही एखाद्या स्टेटमेंटचं स्वतःशीच घेतलेलं कंजंक्शन, मी म्हटलं पी कंजंक्शन पी, तर हे कोणाशी इक्विव्हॅलंट असेल मित्र हो? पी शी. लक्षात येते? किंवा मी म्हटलं पी डिजंक्शन पी, तर हे देखील कोणाशी इक्विव्हॅलंट असेल? पी शी. आपण लक्षात ठेवण्यासाठी सोपी आयडिया काय केली? कुठल्याही एखाद्या स्टेटमेंटचं स्वतःशीच घेतलेलं कंजंक्शन किंवा डिसजंक्शन हे त्या स्टेटमेंटशीच इक्विव्हॅलंट असतं. आलं लक्षात? मित्र हो, आता आपण अभ्यासूया दुसरा लॉ, कम्युटेटिव्ह लॉ. समजा माझ्याकडे पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आहेत आणि मी जर म्हटलं पी कंजंक्शन क्यू, तर मित्र हो, हे पी कंजंक्शन क्यू हे नेहमी क्यू कंजंक्शन पी सी इक्विव्हॅलंट असतं. तर जर आपण डिसजंक्शनचा विचार केला तर पी डिसजंक्शन क्यू हे नेहमी क्यू डिसजंक्शन पी सी इक्विव्हॅलंट असतं. तर मित्र हो, हे दोन लॉज मिळून जो तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? कम्युटेटिव्ह लॉ. तर कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय?
कम्युटेटिव्हला हा दोन प्रकारचा आहे. आता आपण बोलल्याप्रमाणे पहिला कसा, मी म्हटलं पी कंजंक्शन क्यू, तर हा नेहमी कोणाशी इक्विव्हॅलेंट असतो, क्यू कंजंक्शन पी. ओके. आणि मी जर डिसजंक्शनच्या बाबतीत विचार केला तर मी म्हटलं पी डिसजंक्शन क्यू, तर हा कोणाशी इक्विव्हॅलेंट असेल, क्यू डिसजंक्शन पी. लक्षात येते. तर मित्र हो, हे आहेत आपले कम्युटेटिव्ह लॉ. मित्र हो, आपण आजच्या नंतर अभ्यासतोय असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ मध्ये काय असतं, आपल्याकडे 3 स्टेटमेंट असतात. समजा आपल्याकडे पी क्यू आर हे 3 स्टेटमेंट आहेत. तर मित्र हो, हा जो असोसिएटिव्ह लॉ आहे तो असा आहे. समजा मी म्हटलं पी कंजंक्शन क्यू कंजंक्शन आर. मित्र क्यू आणि आर यांना एका ब्रॅकेटमध्ये लिहिलंय. तर मित्र हो, मी जरी पी आणि क्यू यांना एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं आणि त्याचं आरसी कंजंक्शन घेतलं तरीही हे दोन्ही स्टेटमेंट हे नेहमी इक्विव्हॅलेंट असतात. म्हणजे असोसिएटिव्ह लॉ मध्ये आपण काय करू शकतो, कुठल्याही दोन स्टेटमेंटला एका सिंगल ब्रॅकेटमध्ये घेऊ शकतो. इथे एक फार महत्वाची कंडिशन आहे, कंजंक्शन कंजंक्शन म्हणजे ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या बाहेर नेहमी कंजंक्शन असतं. मित्र हो, हा रूल आहे असोसिएटिव्ह लॉ ऑफ कंजंक्शन. जर मी असोसिएटिव्ह लॉ ऑफ डिसजंक्शनचा विचार केला तर तो कसा आहे, तो आहे पी डिसजंक्शन क्यू डिसजंक्शन आर इज इक्विव्हॅलेंट टू पी डिसजंक्शन क्यू डिसजंक्शन आर. म्हणजे आपण असोसिएटिव्ह लॉ देखील कंजंक्शन आणि डिसजंक्शन या दोघांच्या बाबतीतही लिहू शकतो. ओके मित्र हो, यानंतर आहे चौथा लॉ, अतिशय सोपा असा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मित्र हो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये देखील आपल्याला 3 स्टेटमेंटचा विचार करायचा आहे. समजा आपण सुरुवातीला पी कंजंक्शन क्यू, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची रचना महत्वाची आहे मित्रांनो. बाहेर कंजंक्शन आहे, आतमध्ये डिसजंक्शन आहे. ओके. तर पहा, आपण मल्टिप्लिकेशन ज्या पद्धतीनं करतो त्या पद्धतीनं हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा असतो. पहा कसा. तर मी काय करतोय पहा, आता इथं सुरुवातीला पी कंजंक्शन क्यू घेतोय. जसं मी समजा माझ्याकडे असं आहे 3 into 4 + 5. ओके. तर आपण याला कसं लिहू शकतो, 3 into 4 + 3 into 5 लिहू शकतो की नाही. असं अगदी त्या पद्धतीनं आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ करत असतो. कसा पहा, पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन पी कंजंक्शन आर. लक्षात आलं. अतिशय सोप्या पद्धतीनं आपण असोसिएटिव्ह लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय करू शकतो, लिहू शकतो. मित्र हो, समजा रचना ही थोडीशी वेगळी असेल. कशी, पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन आर. तर याला देखील याच्याप्रमाणेच करणार. कसं होईल, पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन पी डिसजंक्शन आर. लक्षात आलं. अतिशय सोपा असा हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन यांच्या कॉम्बिनेशन सारखा आहे. लक्षात आले मित्र हो. यानंतर जो पाचवा जो लॉ आहे तो आहे ऍब्सॉर्प्शन लॉ. मित्र हो, ऍब्सॉर्प्शन लॉ आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यांच्यामध्ये थोडंसं साधर्म्य आहे. फरक एकच आहे की इथं 3 स्टेटमेंट असतात तर इथं 2च स्टेटमेंट येतात. कसं ते पहा. समजा माझ्याकडं पी कंजंक्शन पी डिसजंक्शन क्यू असं कन्स्ट्रक्शन आहे. मित्र हो, इथं स्टेटमेंट लेटर्स किती आहेत, 2च आहेत, कारण पी हे स्टेटमेंट लेटर रिपीट झालंय. मित्र हो, ऍब्सॉर्प्शन लॉ मध्ये जे स्टेटमेंट रिपीट झालेलं असतं तेच ह्याच्याशी इक्विव्हॅलेंट असतं. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे, पी. ओके. समजा दुसऱ्या पद्धतीने जर आपण लिहिलं तर आपण असं लिहिणार पी डिसजंक्शन पी कंजंक्शन क्यू. तर मित्र हो, हा सुद्धा कोणाशी इक्विव्हॅलेंट असेल, पीसी. लक्षात ठेवायचं, रचना सेम डिस्ट्रीब्युटिव्ह सारखी, मात्र स्टेटमेंट किती, 2च. स्टेटमेंट लेटर्स किती, 2. आणि जे रिपीट झालेलं स्टेटमेंट लेटर असेल ते त्याच्याशी इक्विव्हॅलेंट असतं. लक्षात आले मित्र हो. यानंतर आहे डी मॉर्गन्स लॉ. हे आपण ऑलरेडी अभ्यासलेले आहेत. पहिला आहे डी मॉर्गन्स लॉ मधला निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. आणि आपल्याला माहिती आहे हा नेहमी निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यूसी इक्विव्हॅलेंट असतो. आणि दुसरा जो लॉ आहे तो आहे डिसजंक्शनशी संबंधित निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू. जो आहे हा कोणाशी इक्विव्हॅलेंट असतो, निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यूसी. ओके मित्र हो. यानंतर आहे कॉम्प्लिमेंट लॉ. कुठला लॉ आहे, कॉम्प्लिमेंट. मित्र हो, कुठचंही एखादं स्टेटमेंट आणि त्या स्टेटमेंटचं जे निगेशन असतं यांच्यामध्ये जर कंजंक्शन आणि डिसजंक्शन यूज केलं तर काय होईल याच्याशी संदर्भात हा आहे आपला कॉम्प्लिमेंट लॉ. पाहून घ्या. समजा माझ्याकडे एक स्टेटमेंट आहे पी. ओके. आणि मी पीचं जर पीच्या निगेशनशी जर कंजंक्शन घेतलं, पीचं
पीच्या निगेशनशी जर कंजंक्शन घेतलं तर मला सांगा मित्र हो, पी ह्या कुठच्याही स्टेटमेंटच्या किती पॉसिबिलिटी असतात? दोन. एक म्हणजे ट्रू किंवा फॉल्स. समजा पहिला जर ट्रू असेल तर दुसरा आपोआप काय होईल? फॉल्स होईल. मग मला सांगा ट्रू कंजंक्शन एफ म्हणजे टी कंजंक्शन एफ हा नेहमी काय असतो आपल्यासाठी? एफ असतो. म्हणजे ह्याचं सुद्धा उत्तर काय पाहिजे मित्र हो? फॉल्स पाहिजे. बरोबर आहे. आणि जर आपण डिसजंक्शनचा विचार केला तर पी डिसजंक्शन निगेशन पी हा काय असेल सांगा बरं? आता पी समजा ट्रू आहे तर निगेशन पी काय असेल? फॉल्स. आणि या दोघांमध्ये काय आहे? डिसजंक्शन. डिसजंक्शनचा नियम काय? दोन्ही फॉल्स तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. म्हणजे ह्याचं उत्तर काय असलं पाहिजे मित्र हो? ट्रू असलं पाहिजे. तर मित्रांनो हा आहे आपला कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे. कसा लक्षात ठेवला? कंजंक्शनचं कॉम्प्लिमेंट फॉल्स तर डिसजंक्शनचं कॉम्प्लिमेंट ट्रू. बघा लक्षात ठेवताना कसा लक्षात ठेवतोय? कंजंक्शनचं कॉम्प्लिमेंट फॉल्स तर डिसजंक्शनचं कॉम्प्लिमेंट ट्रू. लक्षात आलं मित्र हो. यानंतर आहे इन्व्हॉल्युशन लॉ. हा लॉ अतिशय सोपा आहे मित्र हो. इन्व्हॉल्युशन लॉ मध्ये आपण काय शिकतो? तर निगेशन ऑफ निगेशन पी हा काय असला पाहिजे? पी. निगेशन ऑफ ट्रू काय असतो? फॉल्स. तर निगेशन ऑफ फॉल्स काय असतो? ट्रू. तर इन्व्हॉल्युशन लॉ काय आहे? निगेशन ऑफ निगेशन पी इज इक्वल्स टू पी. एक. दुसरा काय म्हटलं मी? निगेशन ऑफ ट्रू इज ऑलवेज इक्वल्स टू फॉल्स. आणि तिसरा इन्व्हॉल्युशन लॉ निगेशन ऑफ फॉल्स इज इक्वल्स टू ट्रू. लक्षात आलं? तर मित्र हो अशा प्रकारे हे आहेत आपले 8 लॉज. आता आपल्याला उरलेले किती लॉज शिकायचे? फक्त 3 लॉज. ओके. आता आपण पाहूया त्यापैकी 9वा लॉ. आपण पाहतोय आयडेंटिटी लॉ. तर आयडेंटिटी लॉ काय मित्रांनो? आयडेंटिटी लॉज आहेत हे असतात 4. 2 असतात कंजंक्शनशी संबंधित तर 2 असतात डिसजंक्शनशी संबंधित. त्यापैकी आपण पहिले 2 कंजंक्शनशी संबंधित लक्षात घेऊया. समजा आपल्याकडे पी हे स्टेटमेंट आहे आणि पी या स्टेटमेंटचं जर मी टीसी जर कंजंक्शन घेतलं तर मला सांगा पी हे स्टेटमेंट हे जर ट्रू असतं तर येणारं उत्तर ट्रू असतं आणि पी हे स्टेटमेंट जर फॉल्स असतं तर येणारं उत्तर फॉल्स असतं. म्हणजे पी कंजंक्शन ट्रू हा नेहमी काय असतो? पी असतो. मित्र हो जर आपण पी कंजंक्शन फॉल्सचा विचार केला तर मित्र हो आपल्याला माहिती आहे की जर दोन्ही ट्रू तरच ट्रू. त्यामुळं फॉल्सी कंजंक्शन घेतल्यामुळे ह्याचं उत्तर हे कंपल्सरी काय असलं पाहिजे? फॉल्स असलं पाहिजे. मित्र हो जर आपण डिसजंक्शनचा विचार केला आणि म्हटलं पी डिसजंक्शन ट्रू तर आपल्याला माहितीये की ज्या वेळेस ट्रूसी डिसजंक्शन घेतो ते ऑलवेज ट्रू असतं. काय असतं? ट्रू. त्यामुळे याचं उत्तर येईल टी. आणि जर आपण पीसी एफ पी डिसजंक्शन एफ घेतलं तर ह्याचं उत्तर हे ऑलवेज पी असेल. म्हणजे कसं बघा? तर पी हा ट्रू असता तर हे देखील ट्रू आलं असतं आणि पी हा फॉल्स असता तर हे देखील फॉल्स आलं असतं. म्हणजे पी जसा आहे तसं याचं आन्सर येणार आहे. मित्र हो यानंतर आहे कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ काय सांगतो? तर कंडिशनल लॉ म्हणतो पी इम्प्लाइज क्यू हा नेहमी निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी इतका असतो किंवा त्यालाच आपण पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल्स टू निगेशन पी डिसजंक्शन क्यू असं देखील लिहू शकतो. ओके. यानंतर लास्टचा जो लॉ आहे तो आहे बाय कंडिशनल लॉ. मित्र हो बाय कंडिशनल लॉ काय म्हणतो? तर पी डबल इम्प्लाइज क्यू हा नेहमी निगेशन पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन क्यू डिसजंक्शन पी इतका असतो किंवा यालाच तुम्ही असंही लिहू शकता पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्वल्स टू पी इम्प्लाइज क्यू कंजंक्शन क्यू इम्प्लाइज पी. तर मित्र हो हे अशा प्रकारे आपले 11 जे लॉ आहेत ह्या एकूण 11 लॉजला आपण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट असं म्हणतो. हा जो टेबल जो आहे किंवा हा जो फळ्यावरती लिहिलेला जो मॅटर आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. यावर आधारित आपली एक्सरसाइज 1.4 आहे. तर मित्र हो याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायला विसरू नका. अतिशय सोपा असणारा हा कॉन्सेप्ट आहे. स्क्रीनशॉट घ्या. ओके. तर मित्र हो हा अतिशय सोपा असा कॉन्सेप्ट रिपीट करून पहा. मी याला अतिशय सोपं करून सांगायचा प्रयत्न इथे केलेला आहे. नक्कीच तुम्हाला समजला असेल अशी मी आशा करतो.